येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणात गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई झाल्याचा आरोप असलेल्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक डी.एस. स्वामी यांनी कारवाईचा बडगा उगारलाय। या प्रकरणी 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून तत्कालीन प्रभारी निरीक्षक भरत जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप होत होता। या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी अधिवेशनात केली होती। त्यानंतर पोलीस अधीक्षक डी. स्वामी यांनी शनिवार दिनांक 4 रोजी रात्री कारवाईचे आदेश दिले। यामध्ये पोलीस कर्मचारी अमोल गुंजाळ आणि जयेश खाडे यांच्यासह त्या दिवसाचे ठाणे अंमलदार प्रशांत वाघ यांना निलंबित करण्यात आले। तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक भरत जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। दरम्यान भरत जाधव यांच्या जागी निरीक्षक सुनील बडगुजर यांचे पदभार त्यांनी स्वीकारलाय। सिन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या मुख्य संशयित आरोपीला MIDC पोलिसांच्या पथकानं उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात रविवारी 5 रोजी दुपारी ताब्यात घेतले। अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने मी अत्यंत गंभीर, वेदनादायी आणि संवेदनशील विषयाकडे सभागृहाचं आणि सरकारचं लक्ष वेधू इच्छिते। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर माळेगाव परिसरामध्ये एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला स्थानिक तरुण, जो उत्तर प्रदेशमधील खऱ्या अर्थाने आहे, मेहताब शमशाद खान, याने वारंवार फोन करून तिला त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करून, तिच्यावर अत्याचार करून, तिला ब्लॅकमेल करून तिचा मानसिक छळ केला। अशी धक्कादायक आणि अजून धक्कादायक बाब म्हणजे त्याने याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की मी तिच्या आईवडिलांना सांगितलं की मी एक तारखेला या मुलीला मी पळवून नेईल। या प्रकारामध्ये आरोपी मेहताब याच्या कृत्याला त्याचे मामा, त्याची मामी तसेच त्याची आत्या ह्या सर्वांनी त्याला प्रोत्साहन दिलं, पीडितेच्या कुटुंबाला धमकावलं। आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सततच्या त्रासाला, किती गंभीर विषयावर बोलते सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर दिनांक 2 जुलै 2026 रोजी त्या निष्पाप 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, तिच्या आई वडिलांनी सदरची तक्रार पोलीस स्टेशनला सांगितलेली होती, परंतु पोलीस स्टेशनमध्ये हा गंभीर गुन्हा दाखल केला गेला नाही। जर वेळेत हा गुन्हा दाखल केला गेला असता तर त्या मुलीने आत्महत्या केली नसती। म्हणून माझा अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे, बसा तुम्ही थोडा वेळ बसा। नाही, आपल्याला विनंती आहे की सदर विषयाच्या बाबतीमध्ये या प्रकरणी सिन्नरचे जे PI जे आहेत त्यांनी जे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्यावरती तातडीने कारवाई करणार का, आणि हा खटला फास्ट ट्रॅक वरती सरकार चालवणार का? चला